गोरगरिबांचे कैवारी अक्षय गंगेकर आणि मातोश्री सौ राजश्री गंगेकर हे जनतेच्या भेटीला लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं भारावले गंगेकर कुटुंबीय. गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेचे कैवारी अशी ओळख असलेले नगरपालिका निवडणुकीत प्रथम पासूनच प्रचारात आघाडी घेतलेले अक्षय गंगेकर आणि त्यांच्या मातोश्री सौ राजश्री गंगेकर यांनी प्रचार फेरी काढून प्रभागातील सर्व नागरिकांचे आशीर्वाद घेऊन भेट घेतली. त्यांचं आगमन होता सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त व मनापासून स्वागत केलं. अक्षय गंगेकर हे असे धाडसी आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की दिल्या शब्दाला नेहमीच जागतात असा आजवरचा अनुभव आहे. जनसामान्य माणसात आहे, कोणतेही कसलेही काम असू द्या, एकदा गंगेकर कुटुंबियांशी शब्द दिला म्हणजे ते होणारच. याच दिलदार वृत्तीनं अनेक वर्षापासून त्यांच्या घरातील लोक जनतेचं नेतृत्व करतात. शेकडो घरात माता भगिनी यांचे आशीर्वाद आज त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे कितीही मोठं आमिष विरोधकांनी दाखवलं तरी लोक त्यांच्यापासून कधी दूर गेले नाही. संकटात सर्वात आधी धावून येणारे ते गंगेकर कुटुंब कोणताही विचार न करता जनतेच्या मदतीला धावून जातात. याची प्रचिती हजारो जनतेने घेतली. पंढरपूर शहरात त्यांच्या प्रभागात कधीच कोणती समस्या राहत नाही, कारण सर्वसामान्य लोकांना त्यांनी आपलं कुटुंब मानलं. श्री अक्षय गंगेकर हे प्रभाग क्रमांक 3B मध्ये तर मातोश्री सौ राजश्री गंगेकर या 3A मधून निवडणूक लढवत आहे. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव घरातच असल्यानं जनता जनार्दनाला एक विश्वास आहे. गेल्या 40 वर्षापासून हे कुटुंब जनसेवेत रममान असून अक्षय यांचे वडील श्री प्रताप गंगेकर 40 वर्षापासून कितीही तगडे विरोधक समोर असूनही भरघोस मतांनी निवडून आले. मोहोळ्यातील आमदार श्री राजू खरे यांचा आशीर्वाद आणि राजकीय पाठबळ तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रणिता भालके यांची समर्थ साथ बरोबर आहे. माढ्याचे आमदार श्री अभिजित पाटील हे देखील गंगेकर कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे आहेत. सौ प्रणिता भालके यांचा विजय आता निश्चित असून त्यांचाच नगरसेवक म्हणून अक्षय आणि सौ राजश्री गंगेकर हे निर्विवाद निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. उत्तुंग यश मिळूनही गंगेकर कुटुंबाचे पाय नेहमी जमिनीवर असतात. लोकात मिसळून समस्या जाणून घेण्याची आणि त्याचं निवारण करण्याची पद्धत हे त्यांच्या यशाचं गमक आहे.